इच्छा प्रबळ असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. आणि म्हणून या कमी वेळातच माझ्या साऱ्या सैन्याने हा विस्तीर्ण अशा तऱ्हेचा सरोवर मंडप सजलाय. देवर्षी उभे करा असं म्हणतोय. अरे पण काय सगळे नियम आता कथा येतोय माहिती नाही की काही का अगोती गळू कोण नाही गोतो मले मी आता तो गावतय ना काय झायात हात माहित आहे पहिलो राजानू तो मी घालाक धावते तो यगीन कळूनच जातोय. ओ राजानू ह्या जयू राजांच्या नको बाबा मी आधी घया जातो. काय मी तुम्हाला स्त्री दिसतोय. ती पुरा घातली आहे का ती दिसतंय काय मला ब्रह्मपुत्र नारद म्हणतात मला. ब्रह्मपुत्र नारद थोडा पण माका ओळखणार नाही तुम्ही. थोडा पण बघत अपरिचित व्यक्ती अनोळखी व्यक्ती कधीही पाहिलं नाही बघूतच नाही कधी. शिया पयो ही सगळी जाणा माका ओळखत हिच्या या सगळ्यांका तुम्ही डोळ्यात नाही कसे ऐकूया तरी. आता बघा ओळखलाय काय नाही शी अंदाज बांधता येत नाही. साधारण आता ओळखलाय. जरा ओळख पटत होती ती सुद्धा विसरलो. शिला पर्यंत जाऊ दे तुमका माझ्या काय नाव गावू ते गावातच दिसणार. या बघा तरी कथा दिसता. हे काय हे का सर्व नटून थटून चाललात कुठे? ओ नवरा मी. अरे बापरे नवरदेव नवरदेव बनून आला. बघा तोही माझ्या बायको तो गुपगुपीत दिसतोय की नाही मी. काय तुमचं नाव? माझं नाव माझं नाव आहे साधारण माझं नाव औली रवळी कोळी. असं कोणाचं नाव असतं? आता नाव नसता ऐका हेका ना बया नाव ठेवया म्हणजे ती वाट लाईट येत म्हणजे ऐकली. माझं नाव काय? माझं नाव रवळी. आता काय म्हणाला? औली रवळी कोळी. अरे मग तुझं नाव काय? माझं नाव रवळी. अरे पण तुझं नाव बापाच्या जागेवर तुझं नाव कसं? आता नाही आता ही सगळी जाणार माका याची पण अरे बापाजीचं नाव फुले चालू होल्यान माती ओललोय
डोंबिये सुद्धा काही माती काय पाणी सुद्धा काही शमिया नाव फुले येईना काय केलं बापाची नाव फुले लायलोय माझा पाठी लायलोय बापूच कतो माझो येलो की नाही अतिशहाणे आहात आणि करता नावा तो गोंधळ नाही काय बापाईचं नाव माझ्या ओळीचा बोलते ते पयाकम मोठे मोठे म्हणून लोकांनी काय काय होतो बा ओली जात होतो बा ओली जात आता कलून केलंय मी ते अरे वा 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 पण काय हो नवरदे हे असं काम आहे एक डोळा तुमचा अगदी चांगला दिसतो तुमका बया दिसलात ना आणि हा डोळा कसा काळवंडला किती मोठी गंमत गंमत काय झाया पता सांगतोय लग्ना कुठे जातो राहतो मूर्त वाट बघतोय मूर्त करून गेलो तर माझा आता लावताना काय जे काय आहे ते लवकर सांगा काय दया पाऊस पडता बघती का दया तरी आजी झाली लग्ना जाव आहे लग्ना जाव का पण एकच घातली आहे अरे वा कसली काय घातले आता सगळा भात कापू भया आणि बोलू भया परत तुला लग्ना जाव होतोय अरे बापरे आता पुढतोय काय केला तो पाऊस निघतो धोधो पाहिजे वा काय केलं पत्ता कोयती घेतले पत्ता कापलोय पाती मारलोय अरे वा आजी एक सांगले ती थलेशून झोल अरे हलेशून झोलतोय काय बास याक घेतलोय माये पत्ता माये आजींचा सोडून दिल्या तेसून फाक्कल नेऊन धोया बसलो काय वाचत नाही सकाळी उठलोय तू यात एवढं मोठो होते काय योगीन तर माका कोयुता होता तो मोठ्योय टोपये घाट्योय आणि पता ह्या घेतली आणि अरे बापरे आता काय झाया हे काय अहो हे काय घेऊन आला या का ओयो पोयको मोको आणि हे खाली मो उघडं हा कुणासाठी म्हणजे योगीन धाया का आजीन सांगया आपिया कैचे टोपिया देव कैचे केंता काय घेता नाही वा आम्ही आणि म्हणतात तो अरे वा पोयको अरे वा वा म्हणजे एकंदरीत ओळख पटली होय तर अगदी तुमचं संपूर्ण आयुष्यात गमतीशीर दिसतंय लय हुशारीत आमची अर्ध्या मिशीनं काय आला एक डोळा आत काय गेलाय मणिमंगळसूत्र लुगडं हरकत नाही चला मुहूर्त जवळ येतोय तेव्हा आपली जागा धरा आता मी जागा धरा माथा सांगा काय ते मुलगी खैसून येता येईल या दिशेनं ह्या दिशे येते मी नाही बाबा थोडे बातात तिकडे या माता बघू भया तिकडे आज नवीन धावपत होया मी भयात बसतोय म्हणजे पहिला लक्ष तिचा तुझ्यावर पडायला पाहिजे याच्यासाठी अगदी दारावरच बसणार भयात बसतोय मी हरकत नाही काय मग धाव बसतोय धावतोय ना हरकत नाही बसा लवकर बसा जागा सोडायची नाही बसा काय ना आणि बोलू मात्र अजिबात नाही त्याग केला आणि या काशी नगरीपर्यंत आम्ही आलो आहोत खरे पण आपण आलेले जे जागृती ते काशीराजांना करून द्यायला हवी हे दिसत आपल्या स्वयंवरांच्या निमंत्रणाला मान देऊन आमच्या राज्याचा त्याग करून आम्ही आपणापर्यंत येणं गेलो आमचा प्राण स्वीकार स्वागत या स्वयंवर मंडपात आपलं स्वागत आहे आपल्यासाठी रिक्त असणाऱ्या त्या आसनावर आपण बसावं आशीर्वाद मला वाटतं देशोदेशीचे नृपकुमार राजकुमार राजे सारे जण उपस्थित झालेले आता मुहूर्त जवळ येतोय कन्यांना बोलवायला हरकत नाही ज्याप्रमाणे आम्ही निमंत्रण दिलं त्या निमंत्रणाला मान देऊन
देशोदेशीच्या राजकर्त्यांचं आगमन झालंय. प्रत्येक जण आपापल्या आसनावर विराजमान झालंय. अर्थात ही स्वयंवराची घटिका चुकता उपयोगाची नाही. यासाठी आम्ही आमच्या बाळेला हा देतो. कोण आहे रे तिकडे? तिन्ही कन्या कल्याणमस्तु बाळांनो, कल्याणमस्तु. देवर्षी नारद आपला सुद्धा असण्यात पाठीशी तो भगवंत तुमच्या मनासारखा घडवतो. बाळांनो, तुमच्या इच्छेसाठी हा स्वयंवर मंडप सजविला आहे. मनपसंतीचं हे स्वयंवर आहे आणि या स्वयंवरात तुम्हाला तुमचा पती मिळावा अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतोय. आणि त्याचबरोबर इथं जमलेल्या साऱ्या राजकुमारांना मी एक सूचना करतोय. राजे हो, आमच्या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही इथं आला, पण हे स्वयंवर कसं आहे याची कल्पना प्रत्येकाला आहे. माझ्या 3 कन्या स्वतःच्या मनपसंतीनं जो राजकुमार त्याला योग्य वाटेल त्याच्याशी विवाहबद्ध होतील. इतरत्र राजकर्त्यांनी स्वतःचा अपमान झाला असं मानू नये अशी माझी कळकळीची विनंती आहे. बाळे, कुलदेवतेचं स्मरण करा, मनाचा निश्चय करा, निग्रह करा आणि तुमच्या योग्यतेच्या वराची तुम्ही नियुक्ती करा. नक्कीच बाबा, जशी तुमची आज्ञा. स्वयंवरानं मंडप सजलाय. या आमच्या स्वयंवरात देशोदेशीचे नृपकुमार उपस्थित आहेत. तुम्हा साऱ्या नृपकुमारांना या काशी कन्येचा सादर प्रणाम. हे माझ्या कुलदेवते, हे माझ्या स्थलदेवते, आम्हा तिघींच्याही मनपसंतीचा वर निवडण्यासाठी तुम्हा साऱ्या देवदेवतेचा आशीर्वाद आमच्या पाठीशी ठेवा. तुम्हा साऱ्यांचा आशीर्वाद घेऊन आम्ही आमच्या स्वयंवराला सुरुवात करतो. स्वयंवराने मंडप सजला, स्वयंवराने मंडप सजला, स्वयंवराने मंडप सजला. आज दिवस भाग्याचा, आज दिवस मंडप सजला.
घेण्यासाठी तुम्ही चिंता सांगा काला याला कारण तुम्ही आम्ही ते कसे एकाच गोष्टीसाठी आमची मागणी इथं वळली. खरं म्हणजे मी बिगला संतोषी मनुष्य आहे. एखादा जीवनला चाललेला असताना त्यात व्यत्यय निर्माण करणं आमच्याही मनाला पटत नाही. मग हे का केलं? तुमच्या कन्या तुम्हाला प्रिय आहे अर्थात त्याचं जीवन सुखमय होण्यासाठी त्यांच्या जीवनाचा जोडीदार निवडणं हा त्यांचा पूर्ण हक्क आहे. पण असं असताना त्यांच्या इच्छेसाठी त्या स्वयंवराला सुरुवात केलं. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. कोणता प्रश्न? त्या स्वयंवराचं निमंत्रण हस्तिनापूर वाचल्याला आला तो आमच्या मर्जीचा प्रश्न माहिती असं आम्ही म्हटलं तर भीष्मराज काय नाही. निमंत्रण कुणाला द्यायचं कुणाला द्यायचं नाही ही हा आमचा प्रश्न आहे आणि त्या प्रश्नानुरूप आम्ही हस्तिनापूरला निमंत्रण दिलेलं नाही. आणि म्हणून त्या विचारासाठी हा भीष्म स्वयंवर मंडपात उपस्थित झालाय. भीष्मराज वैयक्तिक जीवनाचा तुमचा विचार करता तुमच्या कन्येच्या स्वयंवरासाठी कुणाला बोलवावं कुणाला बोलू नये हा सर्वस्वी अधिकार तुमचा आहे. पण ज्याला तुम्ही निमंत्रित केलं देशादेशीचे राजकारण्या स्वयंवर मंडपात उपस्थित आहे. मग हस्तिनापूरचा युवराज का नाही याच्याकडे शिकावं? याला कारण आहे. काय याला कारण आहे बोला. आणि या सर्वस्वाला जबाबदार आपण आम्ही हो विस्तारा. कसं काय वास्तविक पाहता हे स्वयंवर थांबविण्यासाठी तुम्ही येऊच नाही. एवढे कारण सन्मानी आम्ही निमंत्रण दिलं ते युवराज लग्नाच्या योग्यतेचे आहेत त्याला हा जा विचारण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तुमच्या राज्याचे राजकर्ते विचित्रवीर्य यांनी हा जा विचारायला इथे यायला. काही राष्ट्राच्या युवराजांना निमंत्रित करण्यासाठी प्रवृत्त झाला. मला सांगा या स्वयंवर मंडपात फक्त देशोदेशीचे राजकर्ते इतरत्र आहेत त्यांचा विचार का केला? काही नृपकुमार आहे पण त्याचबरोबर जे सन्मानाला विश्वात त्यांची नावं घेतली जात आहे सन्मानाला एखाद्या भवनाला त्यांना निमंत्रित केलं जात आहे. इतरत्र उपस्थित राहू शकतात हस्तिनापूरवासी का नाही? विश्वराज मी पहिलंच सांगितलं तो आमच्या मर्जीचा प्रश्न आहे आणि तरी सुद्धा तुम्ही जर हा प्रश्न विचारत असाल तर तसे तुम्ही आम्हाला परके नव्हे. राजा भरत यांना आमच्या कुलातील कन्या दिली होती. तुझा पिता शंतनू याला माझे भगिनी आम्ही देऊ केली. त्यांनी नकार दिला. पूर्वीचे तुमचे आमचे संबंध संपले. नकार दिल्याने एका ठिवळ कन्याशी विवाहबद्ध झाला आणि ते आम्हाला पटलं नाही म्हणून तुमच्याशी संबंध जोडणं आम्हाला काशराज ज्या पद्धतीने कुणी कुणाला बोलवावं हा तुमचा मूलभूत हक्काचा प्रश्न आहे. हा तुम्ही मुद्दा उपस्थित करता. मग तुमच्या भगिनीचं निमंत्रण घेऊ तर माझ्या उपयोगापर्यंत आला होता. मला सांगा याच्याही मुळाशी काही ना काहीतरी कारण असेल ना? अर्थात आणि त्याच कारणास्तव जर माझ्या पितृदेवतेला आपला प्रस्ताव अमान्य केला असेल तर त्याचा मस्ताना डोक्यात घालून येतात. साहजिक आहे साहजिक आहे. आमचं जर का म्हणणं त्यांनी मान्य केलं नसेल तर तुमचं म्हणणं सुद्धा आम्हाला मान्य नसणार. तुमची राजेशाही आम्हाला मान्य नाही. याला कारण आहे नाही तुम्ही ज्या मुद्द्याला म्हणून माझ्याशी विवाद करण्याचा प्रयत्न करता मला सांगा हा स्वयंवर मनपसंतीचा होता ना? अर्थात मग मनपसंतीच्या स्वयंवरात निमंत्रण दिल्यानंतर जर हस्तिनापूरचा युवराज उपस्थित झाला तुमच्या कन्येला त्याला निवडावं अशी माझी इच्छा नाही. कदाचित त्याला निवडू नये पण आम्हाला निमंत्रण न देणं हा तर फारच हा तुमचा अपमान तुम्हाला वाटतोय. हा दोष तुमचा आहे. विश्वराज
कुरुक्षेत्रातील शेवटचा कुरु तू आहे आणि तो कुरु जर का अविवाहित राहत असेल, आजन्म ब्रह्मचारी व्रताची ज्यानं घोषणा केली, प्रतिज्ञा केली, त्यानंतरचा एकही कुरु मला मान्य नाही, म्हणून मी निमंत्रण दिलं नाही. माझा बंधू विचित्र वीर्य कदाचित तुमच्या कन्येच्या तोरावर आता नसेल, पण त्या राजवैभवात तो राणाचा मोठा झालाय. त्या राजवैभवाला हो तुमचे साम्राज्य आहे ना, त्याचा दशपटीला जो तुझा राजकर्ता राजसिंहासनावर विराजमान आहे ना, तो बाहेर खाली आहे. एक क्षयरोग होऊन मरण पावला, हा जिवंत आहे, तो सुद्धा बाहेर खाली आहे. त्याच्या कीर्तीचा डंका संपूर्ण आर्यवर्तात गाजतोय आणि म्हणून म्हणतोय अशा व्यक्तीने इथे येऊच नये. माझा बंधू तुमच्या इच्छेमुळे पोहोचू शकला नाही, पण काय नको तो आकाश दांडवीचा होऊ नये असं वाटत असेल. आम्ही तुम्हाला निमंत्रित केलं नसताना सुद्धा या स्वयंवर मंडपात उपस्थित राहून जर का दुरुस्त करण्याचा प्रयत्न तुमच्याकरवी घडत असेल. एक शास्ता, एक राजकर्ता, या साऱ्या प्रजेचा पिता, या तिन्ही कन्यांचा पिता, अर्थात माझ्या कन्यांच्या हितासाठी हाती शब्द घेऊन तुम्हाला विरोध करण्यासाठी काय करा, काय करा. एक वेळ घडलेली चूक क्षमा मागून ती संपवा. क्षमा विरक्त भूषणाची काही क्षण विश्व तुम्हाला क्षमा करेल. शक्य नाही. तिथं जाणून बुजून तुमचा अपमान आम्ही केला, तिथं क्षमा मागण्याचा प्रश्न उत्पन्न होत नाही. अर्थात तुम्हाला जे काय करायचं असेल ते करा. मुखातून निघणारी तुमची वागेश्वरी हाणून पाडण्यासाठी
जगात